अरे बापरे, पाहुणे आले वाटतं. चल चल. नमस्कार आबासाहेब. हे असं अचानक न सांगता आलो त्यामुळे तुम्हाला धक्का बसला असेल. माफ करा, न कळवता आलो. हा बाबा, असं कसं बोलताय? हा, का लाजवताय आम्हाला? अहो, तुम्ही वस्तीत आला म्हणजे आम्हाला आनंदच होतो. होय आबा, हा देवदारात आल्यावर जसं बरं वाटतं का नाही मनाला, तसं तुम्ही आला की वाटतं. हे तुमचं प्रेम बोलतंय, पण मी आज येण्याचं एक विशेष कारण आहे. तुमचे इंद्रजित साहेब एक दिवस तुमच्या सोबत राहणार आहेत तुमच्या वस्तीत. म्हणजे इंद्रा साहेब आपल्या वस्तीत राहणार आहेत? अरे पण असं कसं अचानक इथं राहायला आलंय? मला वाटतंय इंद्रा सरासनी आबाने हाकलून दिले. ए, खोळाय करे तुम्ही? कळतं का काय तुम्हाला? अरे घरातनं हाकलून दिल्यावर ते काय सोडायला येतील होय स्वतः? अरे मला वाटतंय तसं काहीतरी एक गडीची भानगड असणार आहे. एक कळलं उचक्या का लागत होत्या, पाहुणं नाही संकट येणार होतं. आबा, कसं इशरू ते कळणं झालंय. एक इशरू का? तुम्हाला काय विचारायचंय मी सांगतो. तर मी सांगते, तुमच्या इंद्रजित सरांना तुमच्याबद्दल जाणून घ्यायचंय. तुमचे त्रास, तुमची दुःख त्यांना अगदी जवळून बघायचे. त्यामुळे ते तुमच्यातलेच एक होऊन राहणार आहेत. हो, पण जरी ते तुमच्यातलेच एक होऊन राहिले तरी ते तुमचे मालक आहेत हे विसरू नका. जो मान सन्मान तुमच्याकडून त्यांना फॅक्टरीत मिळणं अपेक्षित आहे, तोच मान सन्मान त्यांना इथेही मिळायला हवा. मालती, मी सांगते ते नीट लक्षात ठेवा. तुमच्या इंद्रजित सरांची छान काळजी घ्या. तुम्हाला जमलीच तर करा खातिरदारी त्यांची. त्यांना काय हवंय नकोय ते पण बघा. आणि मुख्य म्हणजे माझ्या इंद्राला इथे कुठल्याही पद्धतीचा त्रास होता कामा नये. बाईसाहेब, तुम्ही काय बी काळजी करू नका. आम्ही इंद्रजित सरांची एवढी काळजी घेऊ, त्यांना काय बी कमी पडणार नाही बघा. अहो बाईसाहेब, एक दिवस काय, चांगले 4-5 दिवस राहतील आनंदाने साहेब व्यवस्थित. एवढी काळजी घेऊ आम्ही त्यांची. नाही नाही नाही, एवढं करायची गरज नाहीये. अंतर राखूनच वागा. तो इथे राहायला आला म्हणजे तो तुमच्यातला एक होत नाही, कळलं ना? चला निघूया आपण. येतो. इंद्रा, काय होतंय? तुला त्रास होतोय का? हे बघ, पुन्हा एकदा विचार कर. तुला इथे राहायला जमणार नसेल तर आपण लगेच निघूयात. आपण निघूयात. हे काय? हे कोणासाठी? कोणासाठी म्हणजे? माझ्या इंद्रासाठी. तो काय इथलं पाणी पिणार आहे का? का? काय प्रॉब्लेम आहे? त्याने अट माझी मान्य केली आहे. मग नुसतं इथं राहायचं नाहीये, एक दिवस त्यांच्यासारखं जगायचंही. ते जे पाणी पितात ते प्यायचे, जे खातात ते खायचे. नाही, हे चालणार नाही. इंद्रांनी तुमची अट निमूटपणे मान्य केली आहे ना, मग भास ना आता. हा असा त्रास कशाला देताय त्याला? ते काही नाही. तो पाणी पिईल ते घरचंच आणि जेवेल तेही घरचंच. हे तुम्हाला मान्य असेल तर ठीक आहे, नाही ते इंद्रा चल, तू घरी चल परत. नाही आई, मी शब्द दिलाय त्यांना आणि आपल्या फॅक्टरीच्या ग्रोथसाठी एवढं तर मी करूच शकतो. तू असं काय करतोय? आई, मी तुला सांगितलं ना, नको काळजी करूस. जा तू. अगं जा. मीही माझ्या काळजाचा तुकडा तुमच्या भरवशावर सोडून जाते. त्याची काळजी घ्या. आणि तू माझ्या इंद्रापासून लांब राहायचं. जर तुझ्यामुळे माझ्या इंद्रासोबत काही चुकीचं घडलं ना, तर गाठ माझ्याशी आहे.